नमस्कार। आज श्री गणेश उत्सव त्याचबरोबर ईद ए मिलादुन्नबीच्या अनुषंगाने शहादा तालुक्याची शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती। त्यामध्ये समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर शांतता समिती सदस्य व मंडलाचे जे पदाधिकारी आहेत ते या बैठकीत सामील होते। सर्व जे गणेशोत्सव मंडळ आहे त्यांना शासनाची जे काही व ॲडमिनिस्ट्रेशनची जे काही अटी आहे, जे काही रूल्स आहे त्याच्या अनुषंगाने आपला सण साजरा करावा असं त्यांना विनंती करण्यात आली। आणि प्रशासनातील जे काही बाबी आहेत ज्याच्यामुळे सण साजरा करण्यामध्ये अजून जास्त त्यांना चांगलं एक संधी भेटेल आणि वेगवेगळे डिपार्टमेंटची जे काही काम अपेक्षित आहे त्या हिशोबाने नगरपालिकाचे त्याचबरोबर MSCBचे जे अधिकारी इथे उपस्थित होते त्यांच्यासोबतसुद्धा संवाद झाला। आणि मला खात्री आहे की येणारा जे श्री गणेश उत्सव आहे, यावेळी राज्योत्सव आहे, तर सर्व जे भाविक आहे त्यांना खूप उल्हासाने आणि उत्साहाने साजरा करतील। आणि पोलीस विभाग जे आहे ते खूप फॅसिलिटेटर म्हणून आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी एक चांगली फॅसिलिटेटरची भूमिका जे पोलीस विभागाची दरवेळी असते तीच आम्ही पार पाडणार अशी सर्वांना ग्वाही देतो। त्याचबरोबर यावर्षी ईद ए मिलादुन्नबी जे सण आहे आपल्या मुस्लिम बांधवांचा तो सणसुद्धा येत आहे। आणि सर्व सीरत कमिटी मेंबर्सनी आज पोलीस विभागाला कळविलेलं आहे की त्याची मिरवणूक जी आहे ते 8 तारखेला काढणार आहे। त्यांनी सामाजिक सलोख्यासाठी एक चांगला संदेश दिलेला आहे आणि त्यांनासुद्धा सर्व जे बाबींची समज देण्यात आली आणि आपली जे काही येणारी जुलूस आहे ते सुद्धा शांततेने पार पडेल असं पोलीस विभागाची प्रयत्न राहील। आणि पोलीस विभागाकडून एक फॅसिलिटेटरची जी भूमिका आमची असते ती कायम राहणार। मी सर्व शहादाचे जे वासी आहेत त्यांना माझी विनंती आहे, कुठेही काही संदेशावर किंवा अफवावर विश्वास न ठेवता आपला सण खूप उल्हासाने आपण साजरा करावा। काही आपल्याला वाटल्यास, काही आपल्याला कंप्लेंट असल्यास किंवा एखादी गोष्टी आपल्याला रिपोर्ट करायची असल्यास तात्काळ आपण डायल 112 किंवा नियंत्रण कक्ष नंदुरबार यांना संपर्क साधावा। मी सर्वांना पुन्हा एकदा येणारे दोन्ही सणासाठी खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।